माननीय सुशीलकुमार शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले 2004 मध्ये, त्यावेळेस एक भक्त निवास बांधावा आणि त्याला देवस्थाननी जागा द्यावी अशी शिंदेसाहेब पहिल्याच वेळेस त्या ठिकाणी येणार होते सोलापुरात. तर त्यावेळेस भूमिपूजन करायचं असं एक देवस्थानची काही मंडळी येऊन बोलली. आणि माझं पिक्चर थोडं एवढ्यासाठी आलं की माझ्याकडे JCB होतं, ते रातोरात साफ करायसाठी म्हणून पाठवा म्हणाले. मग मी ते पाठवलं. परंतु जी जागा तिथं धर्मशाळा म्हणून बांधली गेली ती सिद्धेश्वर देवस्थानचीच जागा आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या फंडमध्ये म्हणजे सुशीलकुमार शिंदे साहेबांनी 1 कोटी काही मला एक्झॅक्टली माहित नाही, काही एक रक्कम दिली, त्यात बांधून परत देवस्थाननी काही पैसे दिले असतील किंवा, तर त्या माध्यमातून ती इमारत उभी राहिली. परंतु आपण सर्वजण जाणता की आपल्या यात्रेच्या काळामध्ये तो पंचकट्टाचा भाग हा संपूर्ण दुकानाने भरलेला असतो. मागं पण सिद्धेश्वर पेठेत मध्ये यायला जायला जागा नाही. यात्रिक निवासी वास्तू अशा पद्धतीची पाहिजे की ज्या ठिकाणी टेम्पो ट्रॅक्स, बसेस हे ज्याच्या माध्यमातून भाविक येतात तर ते तिथपर्यंत आले पाहिजेत आणि तिथं उतरायची त्याची सोय व्यवस्थित झाली पाहिजे. मी सातत्यानं हे मांडत आलोय की आपण अशा काळामध्ये, यात्रे काळामध्येच भक्त दिवस मोठ्या प्रमाणात, भक्त लोक जास्त मोठ्या प्रमाणात येणार आणि त्यांची सोय आपण होम मैदानावरती किंवा कलेक्टर ऑफिसवर बस थांबवायची आणि तिथनं भाविकांना चालत या म्हणणं त्यांची बॅगा घेऊन, हे होणार नाही. तर त्याच्यासाठी आपण काय करू, ते भक्त निवास आपण इकडच्या शाळेमध्ये शिफ्ट करू. कुठं, उतारावरची जी शाळा आहे जिथं आता भक्त निवास 2 मजले चालवतो, तर तीच इमारत आपण पूर्ण दोन्ही संस्था, जरी मुख्यमंत्र्यांच्या फंडमधनं ते झालं असलं तरी देवस्थानच्याच आता त्या मालकीच्या राहणार आहेत. तर त्याची अदलाबदल करू, या ठिकाणी आपण भक्त निवास करू, तिथंच अन्नछत्र मंडळ पण करू आणि ती जी बनलं ती शैक्षणिक संस्थेला देऊ. अशा म्हणल्यानंतर सगळ्यांनी ते मान्य केलं. शिंदे साहेबांच्याही कानावर मी त्यावेळेस घातलं, त्यांनी त्याला मान्यता दिली आणि म्हणून ते शाळेसाठी कन्वर्ट केलं. पण तेवढ्यात आम्हाला फिजिओथेरपीचा एक प्रोजेक्ट आला आणि फिजिओथेरपीला जे काही टेम्पररी आम्ही बाहेर करणार आहोत फिजिओथेरपीचं कॉलेज देवस्थानच्या जागेत, पण सुरुवातीचा काही 5-10 वर्षाचा काळ सेटल होतोपर्यंत तिथं होऊ शकतो म्हणल्या आज तिथं आपण भरतो.